मंडळी, आज महाराष्ट्राचं समाज मन अस्वस्थ आहे. कारण आहे आमच्या स्वाभिमानाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभा असलेला तो पुतळा कोसळला. हा तोच किल्ला आहे जो परकीय आक्रमणांपासून स्वराज्याचं रक्षण करतोय. 350 वर्ष ऊन वारा पाऊस लाटा सगळं सहन करतोय. पण आम्ही उभा केलेला पुतळा 8 महिन्यात वाऱ्यानं कोसळतो, याला काय म्हणावं. आज आठवण येते महाराजांचे इंजिनियर असलेल्या हिरोजी इंदुलकरांची, ज्यांनी हा किल्ला बांधला तेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेत होते. आजचा कुणी गुत्तेदार इंजिनियर असता तर टक्केवारी खाऊन बसला असता, गब्बर झाला असता. पण हिरोजींनी स्वतः कर्ज काढून किल्ला उभा केला. त्यानंतर हिरोजींनी रायगडाचं काम केलं. महाराज खुश झाले. महाराजांनी विचारलं, हिरोजी सांगा तुम्हाला काय बक्षीस हवंय. तेव्हा हिरोजी म्हणाले, देणार असाल तर एक काम करा, जगदीश्वराच्या त्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल तेव्हा मला माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय असं वाटेल. राजांनी शब्द दिला, तुम्ही जर कधी रायगडावर गेला तर त्या पायरीवर तुम्हाला लिहिलेलं दिसेल, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आज कुठे आहे ती सेवा, कुठे आहे ती निष्ठा, हा सवाल विचारण्याचं कारण महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला. त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. याला जबाबदार कोण आणि आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, स्वागत आहे तुमचं. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. प्रवीणजी, तुमचंही स्वागत. आणि जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. भगवानजी, तुमचं सुद्धा स्वागत. चर्चेची सुरुवात मी तुमच्यापासून करतोय, कारण आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय, आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन जगदीशजी, का असं नेमकं झालं, हा पुतळा का कोसळला, तुम्ही त्याचा अभ्यासपूर्ण मांडणी करू शकाल का. चौकशीच्या नंतर जे समोर येईल ते येईल, पण तुम्हाला प्रथम दर्शनी काय वाटतं, कशामुळे हा पुतळा कोसळला. जगदीशजी, का असं नेमकं झालं, हा पुतळा का कोसळला, तुम्ही त्याचा अभ्यासपूर्ण मांडणी करू शकाल का. चौकशीच्या नंतर जे समोर येईल, पण तुम्हाला प्रथम दर्शनी काय वाटतं, कशामुळे हा पुतळा कोसळला. जगदीशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, त्यामुळे कदाचित आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया. पण अतुल लोंढे यांच्याकडे मला जायचं आहे. अतुलजी, आज ज्या प्रकारे राडा झाला, सगळ्या प्रकारच्या घडामोडी झाल्या, तुमचं याच्याबद्दलचं नेमकं काय म्हणणं आहे. तुम्हाला म्हणजे आज तुमचे नेते पत्रकार परिषद घेताना असं म्हणाले, यामागे भ्रष्टाचार आहे. तुम्हाला असं का वाटतंय की भ्रष्टाचारामुळे हे सगळं घडलं. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. पहिले मी तो एक फार शॉर्ट व्हिडिओ आहे. पहिले मी तो आपल्याला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची चर्चा करू. कारण की याच्यामध्ये ना बरंच काही एका सामान्य व्यक्तीचं तिथल्या याच्यामध्ये स्टेटमेंट आहे. आवाज येत नाही, जरा ऑडिओ वाढवा. तुमच्या जवळ धरा, तुमच्या माईकच्या जवळ धरा. अतुलजी, आमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, तुम्ही सांगा त्याच्यात काय आहे. तिथले सामान्य लोक, हे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की तिथे 45 किलोमीटर ताशी वारा असल्यामुळे तो पुतळा पडला. महाराष्ट्र सरकारने पत्र लिहिलं, पीडब्ल्यू डिपार्टमेंटनी, की ते नटबोल्ट लावलेले आहेत, त्यांनी जोडलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा गंजलेलं आहे. आणि तिथले सामान्य लोक सांगतात की तिथले 4 पानं सुद्धा हल्ले नाहीत झाडाचे आणि पुतळा पडल्याचं हे सांगतात आहे, वाऱ्यामुळे पडला असं तिथले सामान्य नागरिक, स्थानिक मालवणचे नागरिक जे आहे ते तिथे सांगत आहेत स्पष्टपणे. हा व्हिडिओ मी आपल्याला पाठवून देतो, आपण जरूर टीव्हीवर दाखवा. माझ्याकडे माहिती आहे, फायनल परमिशन जी आहे ती कला संचालनालय देत असते.
तिथे कोणी तिथे कोणी परमनंट डायरेक्टर नाही आहे, कोणी असाच आहे. आणि पहिली परमिशन असते ती क्ले मॉडेल असेल किंवा दुसरं कुठलं थर्माकोलचं मॉडेल, ती पहिली परमिशन असते. आणि दुसरी परमिशन असते पूर्ण मॉडेल जो तयार होतं, धातूचा पुतळा, त्या धातूच्या पुतळ्याचा तयार झाल्यानंतर फायनल परमिशन होते, ती परमिशन नाही आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते ह्या परमिशनच्या विना करण्यात आलं. म्हणजे पाहिलं गेलं नाही की हे टिकाऊ आहे किंवा नाही आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर किती निर्दयीपणे, या महाराष्ट्राच्या दैवताचा वापर या राजकारणासाठी भाजप करते, हे स्पष्ट झालं. दुसरं तुम्ही विचारलं राडाच्या संदर्भामध्ये, ती संस्कृती त्यांची रोजच सकाळी पाहतो आपण, ज्या पद्धतीने त्यांची भाषा आहे, ज्या पद्धतीने ते बोलतात. अहो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा अधिकार असतो तिथे जाऊन पाहणी करणे, तिथे जाऊन बोलणे, तिथे जाऊन आपलं मत मांडणे, आणि सरकारने त्याची दखल घेणे. पण दखल घेण्यापेक्षा तिथे राडा करण्याचा जो प्रयत्न झाला की दोन्ही पक्ष जे आहे ते समोरासमोर आले. आता हा राडा जर देशभर गेला, जगभर गेला, तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आपण शेखी मिरवतो, आपण अभिमान आहे आपल्याला त्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा, आपल्या रयतेचा राजा, आपला आपला मानबिंदू महाराष्ट्राचा, तो आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा सत्तेपेक्षा मोठा झाला का? ठीक आहे, मी विचारतो आपली सत्ता. प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेले. 10 सेकंद ते मोठा, ते किती त्याच्यापेक्षा राजकारण मोठं झालं का? पण तिथे जाऊन राडा करणे, विरोधी पक्षाला बोलू नाही देणे, आणि मग ज्या पद्धतीने तुमचाही बूम त्यांनी पकडून फेकला, कोण आहे रे? एक भाषा आहे. केंद्रीय मंत्री, इतके ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, आणि ते त्याला सर्व बीजेपी 100% करणार. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडून अपमान तर केलाच, पण राजकारण किती महत्वाचं आहे, सत्ता किती महत्वाची आहे त्यांच्या विचारापेक्षा, याचं सुद्धा प्रदर्शन जे आहे ते आज भाजप ठीक आहे, मी प्रवीण दरेकरांकडे केलेलं आहे. प्रवीणजी, थेट तुमच्यावर आरोप असा करण्यात येतोय की निवडणुका तोंडावर होत्या, तुम्हाला कोकण जिंकायचा होता, म्हणून तुम्ही घाईघाईमध्ये हे सगळं केलं. उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला. आता अतुल लोंढे सुद्धा तेच म्हणतायत, राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी, मतांसाठी तुम्ही हे सगळं केलं, असा आरोप विरोधक तुमच्यावर करतायत. मला वाटतं सर्वप्रथम एक गोष्ट सर्व मान्य आहे की झालेली घटना ही दुर्दैवी आहे, त्याचं कोणीच समर्थन करणार नाही, कोणाला पाठीशी घालायचं काही कारण नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं विरोधकांनी या विषयाचं राजकारण लावलेलं आहे ते पाहता अतुल लोंढे यांचं बोलणं आणि कृती वेगळी आहे. ते त्या ठिकाणी सांगतायत की महाराष्ट्राची इब्रत त्या ठिकाणी देशात किंवा जगभर त्या ठिकाणी जाते, परंतु या ठिकाणी या पुतळ्याच्या दुर्घटनेचा उपयोग करून, राजकारण करून तुम्हीच इब्रत त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी चव्हाट्यावर मांडण्याचं काम केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी करताय, हे या ठिकाणी स्पष्ट होते. आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या रास्तायत लोकशाहीमध्ये, त्या आपल्याला अधिकार आहे. आपण जे म्हणालात ते काय मी पाहिलं नाही, आपण सांगताय पहिलं प्रायमरी परमिशन मिळालं, नंतर त्या ठिकाणी दुसरं परमनंट परमिशन मिळालं नाही. मला असं वाटत नाही. पंतप्रधानांचा जेव्हा कार्यक्रम असतो किंवा मुख्यमंत्र्यांचा असतो त्यावेळेला संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी परमिशन्स किंवा सगळ्या तपासण्या करूनच त्या ठिकाणी तो कार्यक्रम होत असतो, अंतिम मान्यता मिळत असते. आता अतुल लोंढेंकडे त्या गोष्टीचा पुरावा असेल तर त्या ठिकाणी ते दाखवू शकतात. मी माझे शब्द त्या ठिकाणी माघार घेईन. ठीक आहे, मी अतुलजी तुमच्याकडे पुरावा आहे का? तुम्ही जो दावा केला त्याला पुरावा आहे का? पुतळे थोर पुरुषांचे, युग पुरुषांचे, मी तुम्हाला 100% सांगतो, मी बिना माहितीचा बोलत नाही. अशा पुतळ्यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, शासनाची एक सिस्टीम आहे, आणि त्या प्रोसेसमधनं ही सगळी कामं त्या ठिकाणी होत असतात. त्याच्यामुळे ही झाली प्रक्रिया. परंतु आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री असे म्हणाले, झाडाचं पान हललं नाही, त्या ठिकाणी गंज पकडलाय. मला वाटतं ह्या एकमेकांवर काटशेट देण्याचा विषय नाहीये. मला वाटतं जर गोष्ट झाले त्या संदर्भामध्ये FIR दाखल केलाय, त्या संदर्भाची चौकशी लावलेली आहे, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, कोणाची गय त्या ठिकाणी केली जाणार नाही. कालच दहीहंडीच्या कार्यक्रमात असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय चुकीला त्या ठिकाणी अजिबात माफी असणार नाही. मग त्यामध्ये आमचे अधिकारी असो किंवा आमची कोणी लोक
त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट जरी संबंधित असली ठीक आहे, तरी आमच्या त्या चुकीला ठिकाणच्या माफी नाही असं actionपासून- तुम्ही म्हणताय. मी अतुलजींकडे जातोय. अतुलजी, तुम्ही गंभीर आरोप केला, त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? प्रवीणजींनी तुम्हाला पुरावा मागितलाय. 100% तो पुरावा मी आपल्याकडे पाठवून देतो. आता सध्या माझ्याकडे नाहीये, पण ती वस्तुस्थिती आहे. तो पुरावा मी आपल्याकडे पाठवून देतो. तिथल्या स्थानिकांनी काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रवीणजी सांगतात आहे, तर ती जी पुतळा कुठे लागेल, जमीन कशी असेल याची कलेक्टरकडे असते. पण पुतळ्याची परमिशन जी आहे ती कला संचालनालयाकडे असते. ते आता इथे आपल्याजवळ एक्सपर्ट बसले ते सांगतीलच. ती ठीक. घेतल्या गेलेली नाही. माझं एवढं म्हणणं आहे, मी पुरावा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घेणार का? चुकीला माफी नाही ना? मग आता मला सांगा, तुम्ही राजीनामा घेणार ठीक का? आहे, मी उत्तर मी घेतो पुरावा- त्याचं. प्रवीण दरेकर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण मी उत्तर त्यांच्याकडून नक्की घेतो. पण आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत स्थानिक आमदार वैभव नाईक. वैभवजी, काल 2 दिवसात आम्ही तुमचा आक्रमक अवतार पाहिला. तुमच्यावरती आरोप भाजपकडून करण्यात आलाय की ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे त्याचं राजकीय भांडवल करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आपली इब्रत तुम्ही चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्राची. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झालं ही वस्तुस्थिती आहे ना. हे स्मारक कोणी बांधलं ही वस्तुस्थिती आहे ना. या स्मारकामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ही वस्तुस्थिती आहे ना. आणि ती आम्ही विरोधी पक्ष म्हणून मांडायचीच नाही का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, या स्मारकामध्ये खरं तर आपण अनेक स्मारक बडेसाहेब बघितले असणार, परंतु ही स्मारक ही स्मारक आहेत, बोला ही स्मारक आहे ती एकाच ठेकेदाराला देण्यात येतात की एकच टेंडर काढलं जातं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला 8 टेंडर काढण्यात आली. 25 लाखापेक्षा कमी असल्यामुळे ती डायरेक्ट करता येतात, आपल्या बगलवचन देता येतात, म्हणून ती मजूर संस्थांना देण्यात आली. टेंडर काय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी दरवाजाचं काम वेगळं, बुरुजाचं काम वेगळं, भिंतींचं काम वेगळं, लँडस्केपिंगचं काम वेगळं. ह्याच्याविरुद्ध आम्ही बोलायचं नाही. आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की या पुतळ्याचं, या सुशोभीकरणाचं, मोदी येणार म्हणून हेलिपॅडचं सगळी कामं निकृष्ट आहेत आणि घाई गडबडी केली जात आहेत. तरी पण ती कामं करण्यात आली. झालं, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं, आम्ही शांत बसलो. आता स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर हे सांगतायत काय की वाऱ्यामुळे स्मारक गेलं. आज समुद्र किनाऱ्यावर पश्चिमेपासून पूर्वेला वारे जातात किंवा दक्षिणेपासून उत्तरेला वारे जातात. पुतळ्याचं जमीनदोस्त कुठे झालाय? पश्चिमेकडे झालाय. वाऱ्यामुळे पुतळा जमीनदोस्त झाला नाही, तर पंचधातू न वापरल्यामुळे, निकृष्ट वापरल्यामुळे हे स्मारक जमीनदोस्त झालंय. आज जमीनदोस्त झाल्यानंतर, आज आम्ही हा आरोप केल्यानंतर, भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर ही इब्रत हे होते, परंतु स्मारक जमीनदोस्त झाल्यानंतर इब्रत सगळ्या महाराष्ट्राची गेली आहे. छत्रपती आमचे अस्मिता असल्याची इब्रत गेली आहे. आणि आज खरं तर विरोधी पक्षनेते 2 होते. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणणार म्हणून पोलिसांकडे परवानगी मागितली, पोलिसांनी परवानगी दिली. पूर्वनियोजित सगळं होतं की आज मोर्चा निघणार आहे. परंतु मोर्चा निघण्यावरच त्याच दिवशी का आले? हे 4 दिवस राणे कंपनी बंद होती, तोंडाला तोंड घालून. आजच ती त्या ठिकाणी आली आणि काय केलं? आणि हा जो प्रकार झालाय तो त्यांनी मुद्दाम केला की लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे गेलं पाहिजे. आज केंद्रीय मंत्री आलेले आणि भाजपचे आणि मुख्यमंत्री राहिलेल्या माणसांनी घरात घुसून खून करू म्हणून सांगतायत. आणि आम्ही या संदर्भात बोलायचं नाही, आम्ही या संदर्भात प्रक्रिया द्यायची नाही, आम्ही या संदर्भात उत्तर द्यायचं नाही. आणि आम्ही उत्तर दिलं की आम्ही राजकारण करतो म्हणून सांगितलंय. ही भाजपची वृत्ती आहे. ठीक आहे. खरं तर प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो, मी घेतो आहे. उत्तर त्याचं, मी त्याचं उत्तर घेतो. प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? माझा कुठे, मी बोलतच राहिलो होतो, माझं कुठे कट झालं ते सांगा. नाही, तुम्ही म्हणाला होतात की आम्ही कोणी जरी असेल तर शिक्षेला माफी, चुकीला माफी नाही असं तुम्ही म्हणालात. त्यावर त्यांनी आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. अतुल लोंढेंनी असं आव्हान दिलंय की जर याच्यामध्ये तुमची चूक आढळली तर तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहेत का? प्रश्न क्रमांक 1 त्यांनी विचारला. दुसरं त्यांनी असं विचारलंय की आज विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका मांडायला जात असताना तुम्ही इथून जाणार नाही, तुमचे खून पाडू, ही भाषा लोकशाहीला धरून आहे का? नाही, मला वाटतं खूप घाई होते. खरं म्हणजे पहिल्या त्यांनी त्या परवानग्या आहेत त्या दाखवाव्यात. जर आता आपल्याकडे असतील तर दाखवाव्यात, किंवा परवानगी अंतिम नव्हती ती दाखवावी. किंवा अतुल लोंढे झूट पण नीट आणि ठासून बोलण्यात वस्ताद आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी जर दाखवलं की विना परवाना त्या ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते, तर मग ते बोलतायत त्या मागणी संदर्भात मी त्या ठिकाणी उत्तर देईन.
मी प्री मॅच्युअर्ड कधीच बोलत नाही किंवा निराधार बेताल असं कधीच त्या ठिकाणी वक्तव्य करत नाही. त्याच्यामुळे हे त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी राडा संस्कृतीच्या गोष्टी करतायत. ते एकाच हातानं टाळी त्या ठिकाणी वाजत नाही. त्या ठिकाणी आपण जर त्या क्लिप बघितल्यात, कोणाचं कमी जास्त झालं असेल समर्थन अजिबात नाही. राडा झाला असेल तर पोलीस प्रशासन कारवाई करत असताना अनेक उदाहरणं देतील, दोन्ही बाजूनी कारवाया झाल्यात. ठीक आहे. परवा त्या ठिकाणी मी सांगितलं की संभाजीनगरला आदित्य ठाकरेंचा दौरा ज्या वेळेला होता त्यावेळेला दिशा सालियन प्रकरणावरनं त्या ठिकाणी आंदोलन होत होतं भारतीय जनता पार्टीचं. त्याला प्रति आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे ना. नाही सर, प्रवीणजी मी तुम्हाला थांबवतोय. 2 गोष्टी आहेत या सगळ्यामधल्या. माझ्याकडे 2 कागदपत्र आता आलेली आहेत. चालू या 2 असतं थांबवतं काय आम्हाला तर काय कळलं पाहिजे की नाही. नाही आता एक मुद्दा या सगळ्यातला आपला बोलत चाललोय. या सगळ्या आणि तुम्हाला चर्चेमध्ये वाटेल तेव्हा थांबवणार. आमचा विषय कंप्लीट नाही झाला तर त्या विषयाची आशय मरून जातो ना. तुम्ही आता मला आता काय सांगायचं, तुम्ही अर्धवट तुमच्या सोयी एवढं घ्याल नाही कट कराल तर कशासाठी आम्हाला बोलवता? नाही तुमचा जो मुद्दा आहे, जर लोकांच्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये हा जिव्हाळ्याचा विषय आहे, एका बाजूने सरकारची हा विषय घेऊन राजकारण करणारी लोक आहेत, त्यांचा विषय त्या ठिकाणी मुद्देनिहाय आम्हाला सांगायचा असेल आणि तुम्ही सांगायच्या अगोदरच कट करणार असाल, नाही तुम्हाला तर कट या केलेलं चर्चेला अर्थ नाही नाहीये. ना. प्रवीणजी ऐका ना, तुम्हाला चर्चा कट काय? केलेलं नाहीये, तुम्हाला नाही, मग कट आपण केलेलं थांबवताय नाहीये. ना. फक्त प्रश्न अरे विचारतो आपण तुम्हाला. थांबवता याचा अर्थ काय? नाही याच्यासाठी थांबवतोय. तुम्हाला प्रश्न 2 विचारायचे आहेत की या सगळ्या संदर्भामध्ये जर मी 3 सांगतोय अलर्ट आलेले की होते ज्या आतापर्यंत. परवानग्या नसतील, आता गंज पकडला नाही पकडला, झाडं हल्ली पानं हल्ली, आपण काय टेक्निकल लोक आहोत का? नाही, उद्या रामपुरे टेक्निकलचा म्हणाले, मुद्दा नाहीये, पण आपण तुम्हाला accept प्रश्न करू. तर विचारावा लागेल ना. पर्यावरण तज्ञ बोलला, आपण ऍक्सेप्ट करू. हे नाही, प्रश्न तुम्हाला पत्र कोण नको बोललं, 100 प्रश्न विचारा. प्रवीणजी, पण हे प्रश्नाचं पत्र आहे पूर्ण आता. उत्तर घ्यायला जरा वेळ ऐका ना, द्या. ऐका ना. तर हे- प्रश्न विचारा. ऐका ना, हे प्रश्न आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. कुणाला पाठवलंय? कमांडर अभिषेक कारभारी यांना पाठवलंय. त्यात ते असं म्हणतायत की या सगळ्यामध्ये जे नटबोल्ट आहेत त्याच्यावरती गंज चढलेला आहे, ते बदलणं गरजेचं आहे, नाहीतर इथं होऊ शकतं. हे ऑफिशियल पत्र आहे. पाठवलंय हे ऑफिशियल पत्र आहे. अरे नाही, हे पत्र कधी पाठवलंय? जर ते कोणी पाठवलंय official पत्र? मी ग्राफिक्स पण पाठवलंय. दाखवतो. 3 अलर्ट तर होते आता प्रवीणजी. चौकशीमध्ये हे विषयांतर हो, होऊ नये हे म्हणून मी पत्र तुम्हाला बरोबर थांबवतो. आहे. असेल. बडे साहेब, मी तुम्हाला मी थांबवतो. हे नाकारलंय पत्र का? बडे. पीडब्ल्यूडीने पत्र 20 बडे. तारीखला स्वतःकडे इन्व्हर्ट बडे. केलंय. पत्र इन्व्हर्ट स्वतःकडे केलंय. बडे, त्यांचं माझं पत्र बोलत invert- असताना त्यांना invert मध्ये केलंय 20 बोलायला नका तारीखला. सांगू. नाहीतर ठीक आहे त्यांचं मी झाल्यावर मला तीन बोलायला गोष्टी दाखवतो. 3 दोन गोष्टी तीन दाखवतो. तारीखला पत्र, 20 मूळ तारीखला मुद्द्यापासून पत्र चर्चा केलंय. भरकट होऊ नये म्हणून मी दाखवतो. 12 डिसेंबर 2013ला 8 दिवसात संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं होतं. 3 अलर्ट आले होते. 3 फेब्रुवारी 2024ला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी निरीक्षण नोंदवलं होतं की या पुतळ्याच्या संदर्भात गडबड आहे आणि 20 ऑगस्ट 2024ला सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला पत्र लिहिलं होतं. ते स्वतःला इन्व्हर्ट केलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं? आमदारांचं. माझं म्हणणं हा उद्देश होता. मी प्रवीणजी, तुम्हाला मोबाईलवर 2 बातम्या पाठवल्या त्या बघा. बरं ठीक आहे, बघतो मी. प्रवीणजी, मुद्दा हा होता, तुम्ही औरंगाबादच्या संभाजीनगरच्या त्या संदर्भात बोलत होतात, आपला मुद्दा दूर जाऊ नये म्हणून. इतके अलर्ट आलेले असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झालं का? आणि जर झालं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही का? आता 100% जर अशा प्रकारची पत्र असतील आणि दुर्लक्ष झालं असेल तर 100% कारवाई व्हायला पाहिजे. ती होईल अशी मीही आपल्यासारखी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. त्याच्यामुळे झालेल्या घटनेपासून कोण पळतंय का? तर नाही. चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे का? तर चौकशी करून 100% झाली पाहिजे. त्याच्यामुळे या गोष्टींपासून आम्ही माघार घेत नाही ना. बर, आणि जर आपण अशा प्रकारची दुर्घटना घडलेली आहे, आम्ही सांगतो ना चूक असेल तर चूक आहे म्हणून. आम्ही त्या ठिकाणी छत्रपतींसमोर आमचा युगो, आमचा मानपान असं का कारण नाहीये. छत्रपतींच्या समोर आम्ही लोटांगण घालून नतमस्तक होऊ, परंतु छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून या ठिकाणी आपली राजकीय पोळी किंवा स्वार्थ भासणार असतील तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी राजकारण आहे. आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. आमच्यासाठी जसा महाराष्ट्रातील शिवप्रेमींचा श्रद्धेचा विषय, आमच्यासाठी सुद्धा श्रद्धेचा विषय. ठीक आहे. आम्ही एकदा नाही 10दा चूक झाली तर आम्ही माफी मागू आणि कठोर जर त्या ठिकाणी जर कारवाई करावी लागली तर या सगळ्या घटनांच्या आधारे चौकशी अंती कारवाई होईल. किंबहुना आम्ही कारवाईची
त्या ठिकाणी सर्वांसोबत मागणी त्या ठिकाणी करायला मागे ठीक पुढे आहे. तुम्ही पाहणार शब्द नाही. देताय महाराष्ट्राला. परंतु आपण बडे फक्त मला एक मिनिट प्लीज. हॅलो वेळ एक कमी मिनिट असतो ना फक्त. सर, तुम्हाला माहिती आहे ना. परंतु या घटनेच्या आधारे 20 सेकंद या घटनेच्या आधारे त्या ठिकाणी कोणी त्या संजय राऊत येणार, देवेंद्रची विकृत मानसिकता, कोण त्या ठिकाणी ते आणखी एकेरी बोलणार. म्हणजे तुम्ही प्रत्येक घटनेचा, दुर्घटनेचा तुमच्या राजकारणासाठी विकृतपणे मांडणी करणार का? त्याचा आधार तुम्ही त्या पद्धतीने असा घेणार का? हे आम्हाला मान्य नाही. ठीक आहे. अतुल लोंढेजी, महाराष्ट्रातल्या अतुल लोंढेजी. शिवप्रेमी ज्या अतुल लोंढेजी. पद्धतीनं त्यांच्या श्रद्धा आहेत त्या पद्धतीनं आमच्या आहेत. हा. आम्ही लोकांसोबत आहोत, शिवप्रेमींसोबत आहोत. ठीक आहे अतुलजी. हा सकाळची बातमी आहे ही आणि हिंदुस्थान टाइम्सची बातमी आहे. दोन्ही बातम्या मी तुम्हाला पाठवलेल्या आहे. या बातम्यांमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कला संचालनालयाची परवानगी, फायनल परवानगी बातम्या नव्हती. हा या कायदेशीर दोन्ही आधार बातम्या- होत नाही. बिलकुल कुठल्याही होतो. वर्तमानपत्राच्या तुम्ही त्यांच्यावर बातम्या तुम्ही त्यांच्या- हा त्या नाही, नाही, ठिकाणी तुमच्यासाठी- सत्य मानायचं काय कारण नाही. ऐका ना प्रवीण भाऊ, तुम्ही बोलत असताना मधात बोललो नाही. मग आता तुम्ही तर तेवढं ठेवा ना, डेकोरम नाही, ठेवा मी ना चुकीचं थोडासा. जाऊ नये रेकॉर्डवर. चुकीचं नाही. बातमी चुकीचं नाहीये. बातमी तुम्ही मला चुकीचं शिकवू नका नाहीये. डेकोरम. तुम्ही पण मला नका तुम्ही शिकवू. फार तुम्ही पण मला डेकोरेशनचे शिकवू नका. प्रिन्सिपल आहात, हो, माहित आहे मी मला. तुमच्या. हो, मी मदत मी करूया तुमच्याशी तुमच्या. अशा प्रकारे आरेतुरे पण करणार नाहीये, कारण पण तुम्ही आरेतुरे खूप करत नाही. विद्वान आहात. तुमच्यासमोर मी तोकडा आहे. मी पण तुमच्याशी तुम्ही फार मोठा भाऊ विद्वान म्हणून लहान आहात. भावासारखं तुमच्या बोलतोय. विद्वत्तेसमोर तुम्ही- मी छोटा माणूस तुम्ही आहे. याचे चिडलात ना, फक्त कारण एक की काम तुम्हाला करा, करायचं नाहीये. बातम्यांचा तुम्हाला आधार कारवाई घेऊन करायची नाहीये. ते सत्य आहे तुम्हाला एवढं कारवाई फक्त नाही, करायची एवढं नाहीये. मी सांगतोय. मग करा ना, केस करा याच्यावर. हिंदुस्थान टाइम्सवर आणि सकाळवर केस करा तुम्ही. त्या शब्द आता आम्ही केस करतो म्हणून. हे बघा, आमच्यावर जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी आल्या, अतुल लोंढे आपण अरे नाही वर्तमानपत्रात करा असतात, तुम्ही. मीडियात मी आज असतात. मराठा- प्रवीण दरेकरांनी मोठ्या मोठ्या मी वर्तमानपत्रांनी महाराष्ट्रासमोर चॅनलवर केस तुम्ही केलेली नाही आहे. तुमच्या नाही माहितीसाठी करून टाका. महाराज, सकाळवर तुम्हाला हिंदुस्थान माहित टाइम्सवर- नाही माझे अजून हिंदुस्थान माझं धाडस टाइम्सवर तुम्हाला त्याचं माहित नाही अजून. हिंदुस्थान- तुम्हाला अजून हो, अंदाज नाही आम्ही माझा. आम्ही मोठ्या पण वर्तमानपत्र, शिवाजी मोठ्या चॅनलवर मग तुम्ही आता खोटं मला सांगा, आल्यावर सकाळवर त्या केस ठिकाणी करणार का? केसेस करणारे सकाळवर प्रवीण दरेकर केस आहे. करणार का? हिंदुस्थान तुम्ही टाइम्सवर मला केस शिकवू करणार का? नका. त्यांनी दिलेली बातमी. जर त्या ठिकाणी मी तुम्हाला चुकीचं शिकवत असेल, नाहीये. तुम्ही मी आता तुम्हाला छत्रपतींचा प्रत्येक विषय आहे, म्हणून. तुम्ही अशा तुम्ही प्रकारे करणार का? तुम्ही छत्रपतींच्या करणार का? विषयाला वेगळ्या तुम्ही वळणावर नेऊ पुरावा नका. ठेवा. तुम्ही मी पुरावा केसेस ठेवा म्हटलं, मी केलेले आहे पण- जेव्हा चुकीचं असतं. मी तुम्हाला प्रतिष्ठित वृत्तपत्राचं मी कात्रण सत्य दाखवलं. हा मी वर्तमानपत्राची तुम्हाला हिंदुस्थान बातमी टाइम्सचं हा दाखवलेलं आहे. पुरावा होऊ तुम्ही शकत करणार नाही. का? तुम्ही नाही, करणार का मी त्याच्यावर मी कारवाई? या चर्चेत दोघांनाही वर्तमानपत्राची थांबवतो. पुरावा नाही. मला अपेक्षा होती खरं तर जेव्हा ही सगळी चर्चा सुरू झाली, रामपुरे सर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाजच पोहोचला नाही. त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. करतात दुसऱ्यांचा आणि ठीक उत्तर देत आहे. नाहीत. या तूतू मैमयमध्ये एक प्रश्न, याच्याबद्दल कुणाचं दुमत असणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाच्या बाबतीत असं होत असेल तर इतर कामांचं काय, हा सवाल आज महाराष्ट्राला पडला तर त्यात नवल नाही. आमच्या अस्मितांच्या प्रतीकांचं रक्षण करायला आम्ही कमी पडलोय, ह्याची खंत आज प्रत्येकाच्या मनात नेमकी असणार आहे. शेवटी राजकारणी काय, ठेकेदार काय, शिल्पकार काय, अधिकार काय, इंजिनिअरिंग काय, हे सगळेच आपल्या समाजाचे घटक आहेत. त्यांच्यात अभ्यास, तज्ज्ञता, कौशल्य, निष्ठा, अस्मिता, प्रेम या सगळ्या गुणांनी आपल्याला ते काम करावं लागेल. समाजात हे सगळं रुजवावं लागेल. आज महाराजांनी स्वराज्यासाठी उभे केलेले ते सगळे किल्ले 350 वर्ष उभे आहेत आणि 8 महिन्यात आपला पुतळा उभा केलेला कोसळतोय. हे आपल्याला दाखवलेला आरसा आहे. कारणं काही असू शकतील, पण या चर्चेच्या माध्यमातून मला वाटतं त्या सगळ्याबद्दल चिंतन, आत्मचिंतन आपण सगळेजण करूया. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि रामपुरे सर, तांत्रिक कारणामुळे तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि या बडे मुद्दे चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.